आता हे 151 कोटीचे 271 कोटी हे आरोप आम्ही नाही केला, महाविकास आघाडीच्याच एका घटकाने केलेला आहे. महाविकास आघाडीतला एक घटक बोलतोय याचा अर्थ निश्चितपणे दालमे काला आहे. उद्याला भविष्यामध्ये प्रशासक म्हणून जरी तुम्ही त्या ठिकाणी असला, आज न उद्या त्या ठिकाणी बॉडी येणार आहे, त्यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या जनतेचा पैसा हा आम्ही असंही त्या ठिकाणी पचू देणार नाही. आज टाटासारखी एजन्सी त्या ठिकाणी आली आणि जवळजवळ 100 कोटीची बचत नवी मुंबई महापालिकेच्या नागरिकांची झाली. त्या ठिकाणी कुठल्या तरी त्या ठिकाणी व्यक्तीला गृहीत धरून ते निविदा काढली होती, परंतु ते लक्षात आल्यानंतर ती त्यांचे जे स्वप्न होते ते सगळे स्वप्ने त्यांचे विरलं गेले आणि महापालिकेचं त्याच्यामध्ये फायदा होता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यतत्परतेनं ते 100 कोटी वाचलेले आहेत. नवी मुंबई शहर की सुरक्षा के मद्देनजर शहर की गली, नुक्कड़, चौराहे पर 1500 सीसीटीवी कैमरा लगाने का निर्णय लिया गया है. मगर जिस ठेके की राशि पहले 150 करोड़ थी, उसमें बढ़ोतरी कर ये प्रस्ताव 271 करोड़ तक पहुंच चुका था. 150 करोड़ का प्रस्ताव सीधे 271 करोड़ तक पहुंचने के चलते पालिका आयुक्त अभिजीत बांगर के साथ हुए बैठक में विधायक गणेश नाइक एवं पूर्व महापौर जयवंत सुतार द्वारा लगातार ये मुद्दा आयुक्त के सामने उठाया जा रहा था. निविदा निकालते समय सभी निकषों का किया जाए पालन, गणेश नाइक ने की थी मांग. जब कभी यह मुद्दा पालिका आयुक्त अभिजीत बांगर के सामने उठाया जाता, उस समय विधायक गणेश नाइक ने आयुक्त से ये भी कहा था कि निविदा निकालते समय कानून के सभी निकषों का पालन किया जाए. माननीय महापौर जयवंत सुताराने यांनी 5-6 महिन्यापूर्वी पत्र मान्य आयुक्तांना दिलेलं आहे की एकूणच CCTVच्या अनुषंगाने जे टेंडर निघू पाहते ते चुकीच्या पद्धतीने निघणार आहे, अशा प्रकारची शंका माननीय महापौरांनी त्यावेळेला व्यक्त केली होती. आता हे 151 कोटीचे 271 कोटी हे आरोप आम्ही नाही केला, महाविकास आघाडीच्याच एका घटकाने केलेला आहे. म्हणजे आम्ही बोलत होतो आमचं, म्हणजे आम्ही काय भ्रष्टाचार म्हणजे झाला असं किंवा होणार असं बोललो नाही आम्ही त्यावेळेला. आम्ही असं म्हटलं होतं की टेंडर काढताना एकूण प्रचलित जी पद्धत आहे, उद्याला ती सर्व कायद्याच्या निकषावर एकूण ती परत तंदुरुस्त असली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली होती. निविदा में 125 करोड़ रुपयों की बढ़ोतरी, दाल में कुछ काला है, गणेश नाइक ने जताया था संदेह. उस समय गणेश नाइक ने यह भी कहा था कि निविदा में सीधे 125 करोड़ रुपयों की बढ़ोतरी यानी कि दाल में कुछ काला है और अब घोटाला कहाँ हुआ है ये ढूंढने का काम आयुक्त करे. म्हणजे ज्यार्थी महाविकास आघाडीतला एक घटक बोलतोय याचा अर्थ निश्चितपणे दालमे काला आहे असं म्हटलं जाते इंग्लिशमध्ये की वेअर देर इज स्मोक देर मस्ट बी फायर. जिथं धूर असतो तिथं आग असते आणि ती आग आहे की नाही शोधायचं काम आता माननीय आयुक्तांनी केलं पाहिजे. पालिका द्वारा रद्द किया गया सीसीटीवी कैमरा का प्रस्ताव. विधायक गणेश नाइक द्वारा की गई मांग के बाद पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने इस संदर्भ में VJIT समिति गठित कर अहवाल पेश करने के लिए कहा था. संबंधित ठेकेदार ने निविदा की राशि 271 करोड़ से कम कर 241 करोड़ की थी, मगर कोरोना के मद्देनजर इतना खर्च सीसीटीवी पर करना उचित नहीं था. इसीलिए पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने शहर में बिठाए जाने वाले सीसीटीवी कैमरा की निविदा रद्द कर दी एवं नई निविदा तैयार करने के लिए नए सलाहकार की नियुक्ति की गई. नए ठेके में पालिका के 100 करोड़ रुपयों की हुई बचत.
जब यह ठेका टाटा कंपनी को दिया गया, जिसके चलते इस ठेके के कारण अब नवी मुंबई मनपा के कुल 100 करोड़ रुपए बच गए हैं। इसी बात को लेकर हमने पूर्व महापौर जयवंत सुतार से बात की। तब उन्होंने कहा कि विधायक गणेश नाइक के मार्गदर्शन में पालिका आयुक्त के साथ जो बैठक हुई, उसमें उन्होंने आयुक्त से ये साफ तौर पर कहा था कि निविदा में शर्तों के साथ किसी भी प्रकार का समझौता ना किया जाए और ऐसे में टाटा जैसे कंपनी ने निविदा भरी एवं पालिका के 100 करोड़ रुपयों की बचत हुई। हे बघा, नवी मुंबई महापालिकेचं ज्यावेळी मी त्या ठिकाणी महापौर असताना CC कॅमेरे हे शहरामध्ये लावावे म्हणून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ठराव पारित केला, परंतु त्यावेळच्या प्रशासनानं चालढकलपणा करून त्या ठिकाणी तो प्रस्ताव थांबवला। ज्यावेळी आयुक्त आणि आले त्यावेळी प्रशासक या नात्यानं त्यांना अथॉरिटी प्राप्त झाली होती आणि त्याच्याने त्यांनी टेंडर काढलं गेलं, परंतु त्या ठिकाणी तो टेंडर काढता वेळी त्याच्या ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या अटी शर्ती एखाद XYZ माणसाला ते मिळावं, काही नेत्यांची त्याच्यावरती नजर होती, परंतु आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काही गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी मान्य आयुक्त महोदयाला एक नाही तर 3 ते 4 पत्र त्या ठिकाणी मी दिले गेले। त्याचबरोबर मला वाटते पत्रकार आपले सुर्वे यांनी सुद्धा ती बाजू धरून ठेवली आणि त्याच्यावर निर्बंध आलोय की उद्याला भविष्यामध्ये प्रशासक म्हणून जरी तुम्ही त्या ठिकाणी असला, आज न उद्या त्या ठिकाणी बॉडी येणार आहे, त्यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या जनतेचा पैसा हा आम्ही असंही त्या ठिकाणी पचू देणार नाही आणि म्हणून ज्या निविदेच्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये तडजोड न करता त्या ठिकाणी संपूर्ण प्रत्येक एजन्सीला त्या ठिकाणी सहभागी होता येईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती निविदा काढावी। तशा पद्धतीची निविदा काढल्यानंतर आज टाटासारखी एजन्सी त्या ठिकाणी आली आणि जवळजवळ 100 कोटीची बचत नवी मुंबई महापालिकेच्या नागरिकांची झाली। निविदा की जांच थर्ड एजेंसी द्वारा कर उसका अहवाल प्राप्त होने के बाद किया जाए भुगतान। आगे उन्होंने ये भी कहा कि उनके माध्यम से आयुक्त को ये भी कहा गया था कि टाटा द्वारा जो निविदाएं भरी गई है उसकी जांच थर्ड एजेंसी द्वारा कर उसका अहवाल प्राप्त होने के बाद ही उन्हें बिल अदा किए जाए। हा निश्चित स्वरूपामध्ये मी तर म्हणेन की आमचे नेते गणेशजी नाईक असतील, आमदार मंदाताई म्हात्रे असतील यांचं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यतत्परतेनं ते 100 कोटी वाचलेले आहेत। म्हणा मी आयुक्त महोदयानं या अनुषंगानं एक चांगला निर्णय पण घेतला आणि निविदेत सूचनाच्या अटी शर्ती बदलून टाटासारखी एजन्सी त्या ठिकाणी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये टाटाने जे टेंडर भरलेलं आहे त्याच्यामध्ये इक्विपमेंटमध्ये कुठलीही तडजोड करता कामा नाही। टेंडरच्या सूचनेनुसार जी काही इक्विपमेंट आहेत ते इक्विपमेंट त्या ठिकाणी लागले पाहिजे, नपेक्षा त्या ठिकाणी थर्ड एजन्सीमार्फत पाहणी करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बिल अदा करावं अशा पद्धतीची भूमिका आणि आयुक्त महोदय त्या पद्धतीत करतील असा विश्वास आहे आणि म्हणून मी आयुक्त महोदयांना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देईन या गोष्टीचं। त्या केलेल्या पत्राचा तुम्ही गांभीर्यानं विचार केला आणि ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये निविदेमध्ये बदल करत राहिलं आणि परिणिती एक 100 कोटीचा फायदा नवी मुंबईतील जनतेला झालेला आहे। किसी एक व्यक्ति को फायदा पहुंचाने के लिए बढ़ाई गई थी प्रस्ताव की राशि।
आगे उन्होंने ये भी कहा कि किसी एक व्यक्ति को फायदा पहुंचाने के लिए ये निविदा तैयार की गई थी, मगर अब उनके मंसूबों पर पानी फिर गया है। त्या ठिकाणी कुठल्या तरी त्या ठिकाणी व्यक्तीला गृहीत धरून ते निविदा काढली होती, परंतु ते लक्षात आल्यानंतर ती त्यांचे जे स्वप्न होते ते सगळे स्वप्ने त्यांचे विरलं गेले आणि महापालिकेचा त्याच्यामध्ये फायदा झाला। नवी मुंबई के करदाताओं के 100 करोड़ रुपए बच गए, उसका समाधान है। आगे उन्होंने ये भी कहा कि नवी मुंबई मनपा के 100 करोड़ रुपए बच गए हैं, इसका उन्हें समाधान है। जे नाईक साहेबांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि त्या अनुषंगानं ते पत्रव्यवहार आणि सातत्य त्या ठिकाणी ठेवलं गेलं। ज्यावेळी नाईक साहेबांच्या बरोबर आयुक्तांच्या भेटीला गेलो त्यावेळी त्या ठिकाणी तो विषय छेडला गेला का आयुक्त महोदय अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये आपण बदल केलेला नाही, कृपया आपण ही गांभीर्यानं घ्यावं। मी परत आजपर्यंत मी मीडियासमोर गेलेलो नाही, परंतु जर अशा पद्धतीने झालं तर मीडियासमोर उघड करावं लागेल अशा पद्धतीची त्या ठिकाणी सांगितल्यानंतर या गोष्टी झालेल्या आहे। एक समाधान आहे की नवी मुंबई महापालिकेच्या जनतेचं त्या ठिकाणी 100 कोटी रुपये वाचवण्याचं काम झालं। मनपा के 100 करोड़ रुपए बच गए या अधिक खर्च हुए, इसकी जांच होना जरूरी, सुधाकर सोनावने। पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने इस प्रस्ताव के विषय में कहा कि मनपा के 100 करोड़ रुपए बच गए या अधिक खर्च हुए, इसकी भी जांच होना निश्चित तौर पर जरूरी है। जर 252 कोटी होते तर हा प्रस्ताव नक्की कोणी बनवला आणि त्याच्यामध्ये काय काय घेतलं होतं, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, कुठं लावणार होतो, कुठल्या मेगापिक्सेलचे ते कॅमेरे होते आणि त्याची मेंटेनन्स होतं का, मेंटेनन्स फ्री होतं का, किती वर्षाची वॉरंटी गॅरंटी होती, हे सगळं। आणि आत्ता आपण लावणार आहोत तर 150 कोटीवर आलं आहे तर त्याच्यात काही कमी करणार आहोत का, ह्या वस्तूच्या किमती कमी झालेल्या आहेत, याचं सगळं हे झालं पाहिजे। शहराला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे खूप गरजेचे आहेत, ते लावले पाहिजे, कारण शहराचे जे नागरिक तुम्हाला टॅक्स देत आहेत तर त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा पाहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखून आपण जर या ठिकाणी हे सगळं करणार असलो तर त्याची माहिती देखील जनतेला, म्हणजे एखादा जो टॅक्स पेयर आहे त्याला ती माहिती मिळाली पाहिजे की 252 मध्ये काय होतं आणि 152 मध्ये काय आहे। मग आपल्याला कळेल की 100 कोटी वाचले की 100 कोटी अधिक खर्च झाले। ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो।